हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या बोलण्यातील वाक्यांची प्रॅक्टिस करणार आहे. अगदी साधी, सोपी आणि छोटी वाक्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि इंग्रजी बोलण्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस करायची आहे. मी जे सेंटेन्स बोलणार आहे ते तुम्ही माझ्या पाठीमागे बोलू शकता. चला तर मग सुरू करूया. आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे, मी सहसा रविवारी घरी असतो. I am usually at home on Sundays. Repeat after me. I am usually at home on Sundays. मी सहसा रविवारी घरी असतो. आपण एखाद्याला विचारतो, तुम्ही तयार आहात का? तेव्हा ते वाक्य इंग्लिशमध्ये कसं विचारणार? आर यू रेडी? आर यू रेडी? मी तयार होत आहे. आय एम गेटिंग रेडी. आय एम गेटिंग रेडी. मी कामासाठी तयार होत आहे. I am getting ready for work. I am getting ready for work. तुला किती वेळ लागेल? How long will it take you? How long will it take you? मी एका मिनिटात तयार होईन. I will be ready in a minute. I will be ready in a minute. 2 मिनिटात होईल. It will be in 2 minutes. It will be in 2 minutes. तुम्हाला इथे म्हणायचं असेल 3 मिनिटात होईल, 5 मिनिटात होईल, तर तुम्ही बोलू शकता इट विल बी इन 3 मिनिट्स. इट विल बी इन 5 मिनिट्स. नेक्स्ट सेंटेन्स, 10 मिनिटं लागतील. इट विल टेक 10 मिनिट्स. इट विल टेक 10 मिनिट्स. आता इथे डिफरन्स लक्षात घ्या. 10 मिनिटं लागतील, लागतील असं बोललो आहे. त्यासाठी आपण इंग्लिश सेंटेन्स काय बोलणार? इट विल टेक 10 मिनिट्स. म्हणजे विल टेक हे वर्ड घेऊन आपण काय करायचं आहे? सेंटेन्स तयार करायचं आहे. 10 मिनिटं लागतील. इट विल टेक 10 मिनिट्स. जर तुम्हाला 15 मिनिटं लागणार असतील तर तुम्ही बोलू शकता इट विल टेक 15 मिनिट्स. 5 मिनिटं लागणार असतील तर काय बोलू शकता? इट विल टेक 5 मिनिट्स. म्हणजे लागतील असं जेव्हा बोलायचं आहे तेव्हा इट विल टेक असं बोलायचं. आणि सेकंड सेंटेन्स काय आहे? तर मी एका मिनिटात तयार होईन. तयार होईन असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा काय करायचं? विल बी रेडी. विल बी रेडी हे शब्द घेऊन वाक्य तयार करायचं आहे. जसे की आय विल बी रेडी इन अ मिनिट. आय विल बी रेडी इन अ मिनिट. किंवा जर तुम्हाला बोलायचं असेल मी 5 मिनिटात तयार होईन, तर तुम्ही काय बोलाल? आय विल बी रेडी इन 5 मिनिट्स. अशा प्रकारे जेव्हा लागतील बोलायचं असेल तेव्हा विल टेक घ्यायचं आहे आणि जेव्हा होईन बोलायचं असेल तेव्हा विल बी रेडी हे घ्यायचं आहे. नाव नेक्स्ट सेंटेन्स, आम्ही तयार होत आहे. वी आर गेटिंग रेडी. वी आर गेटिंग रेडी. जर तुम्हाला बोलायचं असेल ती तयार होत आहे तर तुम्ही काय बोलणार? शी इज गेटिंग रेडी. तुम्हाला बोलायचं असेल तो तयार होत आहे तर काय बोलणार? ही इज गेटिंग रेडी. आपल्याला उशीर होत आहे. वी आर गेटिंग लेट. वी आर गेटिंग लेट. मी तयार आहे. आय एम रेडी. आय एम रेडी. आम्ही तयार आहे असं बोलायचं असेल तेव्हा वी आर रेडी. वी आर रेडी. मी अजून तयार नाही. आय एम नॉट रेडी येट. आय एम नॉट रेडी येट. येट मीन्स अजून. मी अजून तयार नाही. आय एम नॉट रेडी येट. नेक्स्ट, तू माझ्याबरोबर येत आहेस का? आर यू कमिंग विथ मी? आर यू कमिंग विथ मी? मी तुझ्यासोबत येतोय किंवा मी तुझ्याबरोबर येत आहे तेव्हा काय बोलणार? आय एम कमिंग विथ यू. आय एम कमिंग विथ यू. मी तुझ्याबरोबर येणार नाही. आय एम नॉट कमिंग विथ यू. आय एम नॉट कमिंग विथ यू. मी राम बरोबर येतोय. आय एम कमिंग विथ राम. आय एम कमिंग विथ राम. जर तुम्ही तुमच्या आईसोबत जाणार असाल तर काय बोलू शकता? आय एम कमिंग विथ माय मदर. आय एम कमिंग विथ माय मदर. तुम्ही तुमच्या बाबांसोबत जाणार असाल तर आय एम कमिंग विथ माय फादर किंवा सिस्टर किंवा ब्रदर ज्यांच्यासोबत तुम्ही जात आहात त्यांचं नाव घेऊन इथं तुम्ही वाक्य बोलू शकता. नेक्स्ट सेंटेन्स, हे सेंटेन्स काय आहे? मी राम बरोबर येईन. अगोदरचं सेंटेन्स काय होतं? मी राम बरोबर येत आहे. म्हणून आपण काय बोललो? आय एम कमिंग विथ राम. हे सेंटेन्स काय आहे? मी राम बरोबर येईन म्हणजे नंतर येणार आहे. ही क्रिया चालू नाही आहे. मी राम बरोबर येईन.
या सेंटेन्समध्ये येईन हा वर्ड आहे. येईन हा वर्ड काय आहे तर भविष्यकाळातला वर्ड आहे, म्हणजे भविष्यकाळात मी येणार आहे ते सांगायचं आहे. तर इथं काय बोलणार, आय विल कम विथ राम, आय विल कम विथ राम, किंवा आय विल कम विथ माय मदर, आय विल कम विथ माय फादर. अशा प्रकारे तुम्ही वाक्य बोलू शकता. आपण एकत्र निघू, वी विल लिव्ह टुगेदर, वी विल लिव्ह टुगेदर. तुम्ही पुढे जा किंवा तुम्ही पुढे व्हा. एखाद्याला आपण बोलतो ना की तू पुढे हो, तेव्हा काय बोलायचं, यू गो अहेड, यू गो अहेड मीन्स तुम्ही पुढे जा किंवा तुम्ही पुढे व्हा, किंवा तू पुढे हो मीन्स यू गो अहेड. आम्ही मंदिरात जात आहोत, वी आर गोइंग टू टेम्पल, वी आर गोइंग टू टेम्पल. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, ही हॅड टीयर्स इन हिज आईज, ही हॅड टीयर्स इन हिज आईज. मी तुला जाऊ देणार नाही, आय विल नॉट लेट यू गो, आय विल नॉट लेट यू गो. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही, आय विल नॉट लेट यू गो एनीवेअर, आय विल नॉट लेट यू गो एनीवेअर. कुठेही मीन्स एनीवेअर. थँक्स फॉर वॉचिंग.